सुचित करावे. चित्त सुचित करावे. दुसरी गोष्ट कोणती करायची? सद्गुरूंनी जे काही सांगितलं, बोलिले ते जीवी धरावे. ते बोल सद्गुरूचे जीवाशी धरून ठेवावे, जपावे. तिसरी गोष्ट कोणती करायची? सावध होऊन बसावे. एक क्षणभर, अधिकही काळ नको, एक क्षण असा मिळवा, अत्यंत सावध राहा. सद्गुरूने सांगितलेलं जीवाशी धरून चित्त सुचित ठेवून आठवा. आपला जो आठवा आहे, आपल्यापाशी दुसरं काहीच नाहीये. तो आठवायचा आहे. किती वेळ? निमेषभर, क्षण. एका क्षणासाठी आपली आठवण आपण घ्यायची आहे. हे मर्म आहे. कशाचं? देवशोधनाचं. हा जो दशक आहे 6वा देवशोधनाचा, असं समर्थांनी त्याला नाव दिलेलं आहे दशकाला. आणि पहिलाच जो समास आहे तोही देवशोधन समास आहे. एक उदाहरण म्हणून सांगतात समर्थ. हे पहा, की तुम्ही एखाद्या गावात गेलात, परके आहात त्या गावात तुम्ही, तर पहिली गोष्ट तुम्ही कोणती करायला पाहिजे? तर त्या गावचा जो मुख्य आहे, कोण पाटील असेल, कोण असेल, सरपंच असेल, तो कोण आहे त्याचा शोध घ्यायला पाहिजे. आणि त्याला जाऊन शोधून मग गावात तुम्ही प्रवेश करायचा. मग तुम्हाला जे हवं नको ते सगळं पुरवलं जाणार, मिळणार. तसं न करता जर गावात शिरला तर काय होईल? गावाबाहेरचा कोणी परका गावात आलेला आहे आणि तो राहतोय कळलं तर काय? आपत्ती ओढवणार. हा कोण आलाय बाबा, कुठून आलाय, काय चौकशी होणार, आणि नको ते तुम्हाला भोगावं लागणार. बरोबर ना? तर आधीच सगळी चौकशी करावी, शोध घ्यावा, त्या गावातला मुख्य कोण आहे. तर तुम्ही सुखाने त्या गावात राहू शकताय. हे एक उदाहरण म्हणून सांगितलं. पण गावामध्ये जो मुख्य आहे तो त्याला ग्रामाधिपती म्हटलेला आहे. एखाद्या देशाचा मुख्य असेल, देशाधिपती असेल, एखादं राज्य असेल, तिथला राजा असेल, तो तिथला थोर आहे, मुख्य आहे, कर्ता सबर्ता आहे. त्याचा शोध घेऊन मग तुम्हाला ते शोध घेतली, त्याची ओळख आणि आपली ओळख मला सांगितली, खरी ओळख करून घेतली, की तुम्हाला तिथे सुखाने राहता येणार. तर जगामध्ये कोणी मोठे मोठे राजे असतील, चक्रवर्ती असतील, बरोबर, त्याची ओळख करून घेतली की तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला सुखाने राहता येईल. आता एक लक्षात घ्या, तुम्ही कुठे राहतात, कुठे तुमची सध्या वस्ती आहे, कुठे वस्ती आहे तुमची, कधी विचार करता का? शरीरात. बरोबर. ह्या देहात तुमची वस्ती आहे. देह म्हणजे तुम्ही नाही, एवढं तर नक्की आहे ना. देह म्हणजे तुम्ही नाही, हे शरीर म्हणजे तुम्ही नाही. हे माझं शरीर म्हणता, माझा देह म्हणता, बरोबर. म्हणजे देह म्हणजे तुम्ही नाही. हा हात माझा आहे, पाय माझे आहे,
हे डोळे माझे आहेत, कान माझे आहेत, नाक माझं आहे, हे सगळे अवयव इंद्रिय माझी आहेत असं म्हणता. म्हणजे हे तुम्ही नसता ना, हात तुम्ही नाही, पाय तुम्ही नाही, डोळे तुम्ही नाही, तसं हे शरीर तुम्ही नाही. या देहात या शरीरात तुम्ही राहता, तुमची वस्ती आहे. तुमची वस्ती कुठे आहे बघ, या देहात आहे ना. मग ह्या देहाचा कारभार चालवणारा कोणीतरी एक मुख्य आहे, देहाधिपती. जसा ग्रामाधिपती, हो की नाही, तसा या देहाचा अधिपती कोणीतरी आहे ना. त्याचा शोध घ्याल की नाही? का दुःख भोगावं लागतंय, का अडचणी येत आहेत, का संकट येतात? तर ह्या देहात तुमची वस्ती आहे, पण या देहाचा अधिपती जो आहे त्याची तुम्हाला ओळखच नाहीये. तो कोण आहे याचा शोधच तुम्ही घेतलेला नाही आणि खुशाल राहताय. मग सुख कसं होणार? बरोबर. त्यासाठीच सद्गुरूंचं सांगणं एक आहे की बघा, तो जो मुख्य देव आहे त्याची ओळख करून घेत नाहीत तुम्ही जोपर्यंत, तोपर्यंत यमयातना भोगाव्या लागणार. म्हणून हे सगळं निर्माण झालेलं जे आहे त्याचा कर्ता कोण आहे? ब्रह्मांड नायक असं म्हटलेलं समर्थांनी. त्याला ओळखल्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्ती होणार नाही. शेवटी या समासाच्या शेवटी मोक्ष, या समासाच्या शेवटी समर्थांनी म्हटलंय की तो सारासार विचार तुम्हाला करायलाच पाहिजे. आणि तो सारासार विचार करणं म्हणजे ज्ञान मार्ग आहे. ज्ञान सद्गुरू तुम्हाला देतायत, सद्गुरू तुम्हाला सांगतायत. सद्गुरू म्हणजे ज्ञाता. तुम्हाला सद्गुरूचा अनुग्रह जर मिळाला असेल किंवा मिळवून घ्यायचा असेल, मिळाल्यावर एकच गोष्ट करा, सार काय असार काय याचा विचार करा. सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त. मोक्ष प्राप्त म्हणजे ते जे इथून सुटका, ह्या जिथे तुम्ही बद्ध झालात, अडकलात, त्या बद्धतेपासून तुमची सुटका होणार आहे. म्हणजे याचा निर्माण करता जो आहे त्याला ओळखता आलं पाहिजे. तर निर्माण करता बघा, निर्माण नक्की की हा देह आधी नव्हता आणि हेही नक्की की हा टिकून राहणार नाही. बरोबर. तर हा निर्माण झालेला आहे. मग निर्माण कोणी केला, कसा झाला, विचार केलाच पाहिजे. त्याला सारासार विचार म्हटलेला. तर हा सारासार विचार करायलाच पाहिजे. हा सारासार विचार करणं, निर्माण जे झालेलं आहे त्याचा जो निर्माण करता आहे त्याचा शोध घेणं, ह्यालाच देवशोधन म्हटलेलं आहे. निर्माण होतंय आणि जे जे निर्माण होतंय ते निर्वाणही, त्यालाही त्याचं निर्वाण होतंय. म्हणजे नमुना म्हणून काही शिल्लक राहत नाही. नमुना म्हणून काही शिल्लक राहत नाही असं काही आहे मुळामध्ये. त्यातून हे निर्माण होत आहे आणि मग निर्वाण होत आहे. मुळामध्ये निर्वाणच आहे. कसला नमुना तुम्हाला अनुभवाला आलेला नव्हता, येत नव्हता आणि आता येतोय निर्माण म्हणून. निर्माण आहे ते मुळातले निर्वाण आहे आणि निर्माण झाले, काही क्षणापुरते राहिले
आणि पुन्हा ते निर्वाण झाले असे होते आहे. मग ह्याचा जो कर्ता कोण आहे, आम्ही त्याला देव म्हणतो. मग त्याचा शोध घेतला पाहिजे. समर्थाने एक युक्ती फार सोपी सांगितलेली आहे. काय काय अमक करा, तमक करा, उपास करा, तपास करा, काय संन्यास घ्या, काय करा, असं काही नाही बघा, काही नाही. पहिल्याच ओवीमध्ये सांगून टाकतो समाज. काय करायचं? चित्त सुचित करावे, बोलिले ते जीवी धरावे, सावध होऊन बैसावे, निमिष एक निमिष फक्त. आता जर तुम्ही दिवसभराचे 24 तास आहेत तुमच्याकडे, सकाळी जाग आल्यापासून झोपून पुन्हा जागेपर्यंत 24 तास होतात. मग या 24 तासामध्ये किती घटका, किती पळ येतात जात आहेत बघा. पण आहे काय? आहे म्हणून काय? एक निमिष आहे फक्त. निमिष म्हणजे काय अर्थ घेता तुम्ही? म्हणजे तुमची डोळ्याची जी पापणी उघडते आणि मिटते ना, ते निमिष आहे. त्याला निमिष म्हणतात. मग किती सावध तुम्ही राहिलं पाहिजे? तर निमिषभर. निमिषभर. हा हा हे हे जे चित्त शब्द बघा. चित्त म्हणजे तुमचं मन. सतत सतत सैरभैर असतं बघा. अवतीभोवतीचं जे काही नमुना म्हणून तुम्हाला दिसतोय, अवतीभोवतीचा दृश्याचा म्हणून, त्याच्यात भरकटत राहतो सतत. त्याचाच विचार करतो सतत. आणि तिथे ते विचलित होतं. जे चित्त आहे, चित्त चित्त होतं. चित्त होतं आणि दुश्चित्त होतं. त्याला मागे आणता आलं पाहिजे, म्हणजे मुळाशी आणता आलं पाहिजे. म्हणून चित्त म्हणून जे आहे ते चित्त झालं. चित्त झालं की ते सुचित होतं. चित्त बिघडलं की ते चित्त होत आहे. मग मुळाशी जे असणं आहे, तिथे तुम्हाला राहायचं असेल, तिथे तुम्हाला पाहायचं असेल, तर त्या मुळाचं मूळ मागे आहे. तिथे तुम्ही मागे येऊन थांबलं पाहिजे. त्याला सुचित होत. तेव्हा सुचित होत. आणि ते निमिषभर जरी तुम्हाला साधलं, एक निमिषभर जरी साधलं, तर तुमची दृष्टी त्या मुळाशी जे आहे त्याकडे पोहोचते, त्याकडे असते. पोहोचणे म्हणजे त्याच्या मुळाशीच असते मग दृष्टी. त्याला म्हणायचं अंतर्दृष्टी होणं. चित्त चित्त होतंय, चित्त चित्त होतंय. आणि जे जे निर्माण झालेलं आहे त्याच्यातच गुरफटतंय. मग ते दुश्चित्त होतंय. त्याला मागे आणलं, मुळाशी आणलं, म्हणजे मुळाचं मूळ तुम्हाला गाठता आलं असं होतंय. यासाठी सद्गुरूंनी दाखवलेला जो मार्ग आहे, तो ज्ञान मार्ग आहे. काहीतरी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा, दिलेलं आहे एवढीशी गोष्ट. काय नाम असेल, सद्गुरूंचा मंत्र असेल, काय असेल, तो जीवाशी धरून ठेवा. करू नका काही, दुसरं काहीच करू नका. करायचं नाहीच आहे काही. करू नका काही. संत संग धरा. तर तो जो संत आहे, संत जो सतत आहे, संत म्हणजे जो सतत आहे, विना अंत आहे, तो सतत आहे. आणि तो सत आहे, सतत आहे, सतत आहे. आणि मुळाशी आहे तसा आहे, म्हणून तो सतत आहे. आणि तोच अनंत आहे. तो अनंत आहे. अनंत आहे, आधी अंता शिवाय आहे. तिकडे तुमची दृष्टी
गेली मुळाशी की देवाचा शोध तुम्हाला लागला असं होणार आहे. तेव्हा देवशोधन करायचं म्हणजे काय? समर्थांनी सांगितलेला ज्ञान मार्ग हाच आहे देवशोधनाचा, की करू नका काही, करू नका काही, काही करूच नका. चित्त सुचित ठेवून एक निमिषभर बसा आणि सद्गुरूंचे जे बोल तुम्हाला प्राप्त झालेले आहेत, बरोबर, शब्द, ते शब्द असे धरून ठेवा की जे निशब्द आहे मुळाशी ते तुमच्या हाती लागेल, ते तुम्हाला गवसे स्वरूप म्हणून. मग तुमचं देवशोधनाचं कार्य पूर्ण झालं. हा, तर हे आजच्या दिवशी आज रणजित महाराजांची जयंती आहे, बरोबर. मग तुमचं ते भक्ती पूर्ण झाली, ज्ञान पूर्ण झालं, आत्मज्ञान पूर्ण झालं, देवशोधन तुमचं पूर्ण झालं असं होणार आहे. तेव्हा रणजित महाराजांनी काय, निसर्ग महाराजांनी काय तुम्हाला जो काही ज्ञान मार्ग सांगितला तो हाच आहे बघा. हाच ज्ञान मार्ग आहे. देवशोधनाचाच राजमार्ग त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे, देवशोधनाचा राजमार्ग. तर तो सर्वांनी जीवाशी धरून ठेवावा आणि ते ज्ञान, ते रणजित ज्ञान, ते निसर्गदत्त ज्ञान आत्मसात करायलाच पाहिजे. रणजित महाराजांची जयंती तेव्हा आम्ही साजरी केली असा त्याचा अर्थ होणार आहे. जय गुरु. राजा सद्गुरुनाथ निसर्गदत्त महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय.